नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. इचलकरंजी नगरपालिका असताना बागा सुरक्षित, पण महानगरपालिका झाल्यानंतर बागा असुरक्षित. इचलकरंजी येथे मुलांच्या करमणुकीसाठी भगतसिंग बाग, राणी बाग, सुंदर बाग या 3 बागा आहेत. इचलकरंजी नगरपालिका असताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर व इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जुलेखा पटेकरी यांच्या मार्गदर्शनाने भगतसिंग बाग, राणी बाग व सुंदर बाग या बागेंची देखरेख चांगल्या प्रकारे होती. पण इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर या तिन्ही बागेकडे दुर्लक्ष झाल्याने भगतसिंग बागमध्ये जे विहीर आहे त्या विहिरीचे सुरक्षित भिंत ढासळल्याने बागेत येणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात असल्याने ही सुरक्षित भिंत उभी करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे. त्याचबरोबर या बागेमध्ये अनेक मुलांची खेळणी नादुरुस्त झाल्याने मुलांना खेळ खेळण्याच्या अडचणीची निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही जिमची मोडतोड झाल्याने जिमचा वापर करण्यास नागरिकांना त्रास होत आहे. तसेच याबाबत अनेक नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेला निवेदन, तोंडी तक्रार, त्याचबरोबर बातमी प्रसिद्धी होऊनसुद्धा महानगरपालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकातून तीव्र नाराजी होत आहे. नगरपालिका असताना जी स्वच्छ कारभार होता तो महानगरपालिके झाल्यापासून बेबंदशाही कारभार चालू आहे. 2दा टेंडर काढून पाळणे झोपाळे आपले हे व्यायामचे जिमचे सगळे साहित्य मोडकळीला येऊन पडलेले आहेत आणि तिकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. आमदारांनी बोलवलं, जनांनी दाखवलं, त्यांनी म्हटले 1 महिन्यात आम्ही तुम्हाला करून देतो, चालू मिटिंगला करून देतो. तिथने महापौराशी बोलवलं, महापौरांचं स्वागत केलं, दाखवलं त्यांनी म्हटले आम्ही करून देतो. उपमहापौराशी बी बोलवलं आम्ही, तर उपमहापौर बी म्हणतात की आम्ही लगेच करून देतो, तातडीने हे सगळं करून द्यायला पाहिजे. आणि नगरसेवक आहेत ह्या भागातले 4 नगरसेवक, त्याने चौघांनी बी आम्ही बोलवलं आणि बागेची दुर्दशा काय झालेली आहे ती दाखविली, तरीसुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे. त्यांचं मासे ते नाहीत. त्या हिरीकडचं काटाळा फुटून 6 महिने झाला. उन्हाळ्यात काटाळा फुटला तर तेव्हा आम्ही तक्रार केली की हे काटाळा करून द्या, लोकांची हानी व्हायला नको. तरीसुद्धा लोकांनी नगरपालिकेने इकडे लक्ष दिलेलं नाही. आता पाऊस पडत तो काटाळा ढासळला आणि आता येऊन त्याने नुसतं तिथं झाडं तोडून टाकून आडवी गेलेले आहेत. नजर चुकीनं जर कोणी तिथं गेला, पडला, जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? मारायला पाहिजे ना. एवढे मासे आहेत त्याच्यात, त्यांना पण किती मेले पण असतात. जरा लक्ष द्यायला पाहिजे. किती वर झालं ह्याला, आम्ही लहान असल्यापासून बघायला लागलो, तरी पण अजून काय सुधारणा. बरं, ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दुरुस्त करा सगळं व्यवस्थित. एवढे प्राणी आहेत ह्याच्यात तर लक्ष द्यायला, त्यांच्या जीवाची हानी होते. हानी होते. सगळं बदक आहेत, मासे आहेत.